दहशतवादी संघटना लष्कर-ए तैबाचा संस्थापक आणि मोस्ट वॉन्टेड दहशतवादी हाफिज सईद यानं भारताच्या हल्ल्याची मोठी धास्ती घेतली आहे। पाकिस्तान सरकारनं त्याच्या सुरक्षेमध्ये मोठी वाढ केली आहे, तर चुन चुन के मारेंगे असा इशारा गृहमंत्री अमित शहा यांनी पाकिस्तानला दिला। या सगळ्याचा आढावा घेणारा हा रिपोर्ट पाहू। एक मकाम है, हर व्यक्ति को चुन चुन कर जवाब भी मिलेगा, जवाब भी दिया। पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तिन्ही सैन्य दलांना हल्ल्याची मुभा दिली आहे। त्या पार्श्वभूमीवर लष्कर-ए तैबाचा प्रमुख हाफिज सईद, अनेक दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड मसूद अजहर भारतीय लष्कराचं टार्गेट असल्याचं बोललं जात आहे। मात्र यामुळे पाकिस्तानची घाबरगुंडी उडाली असून हाफिज सईदच्या सुरक्षेत मोठी वाढ केली आहे। हाफिज सईद हा पहलगाम दहशतवादी हल्ल्यामागील मास्टरमाइंड असल्याचं बोललं जात आहे। कारवाईच्या भीतीनं ISI आणि पाकिस्तान सरकारनं हाफिजची सुरक्षा वाढवली। हाफिज सईदला जाणीवपूर्वक दाट लोकवस्ती असलेल्या भागात ठेवलं। हाफिज सईदच्या सुरक्षेमध्ये 4 पट वाढ करण्यात आली। त्याच्या घराच्या 4 किलोमीटर परिघामध्ये CCTV बसवण्यात आले। स्पेशल सर्व्हिस ग्रुपमधील माजी कमांडोंना तैनात करण्यात आलं। घराच्या परिसरामध्ये कोणत्याही नागरिकाला प्रवेश दिला जात नाही। तो राहत असलेल्या परिसरामध्ये ड्रोन उडवण्यासही बंदी घालण्यात आली। वो ये न समझ ले कि हमारे 27 नागरिकों का जान लेकर ये लड़ाई जीते हो। मैं सभी आतंक फैलाने वालों को कहना चाहता हूं कि लड़ाई का अंत नहीं है, एक मकाम है, हर व्यक्ति को चुन चुन कर जवाब भी मिलेगा, जवाब भी लिया जाएगा। आतंकवाद को मूल समेत उखाड़ने का हमारा संकल्प है और वो सिद्ध होकर रहे। भारताला पोकळ धमकी देणाऱ्या पाकच्या बुडाखाली कसं जळतंय याचा हा पुरावा। कारण पाकिस्तानी पोलीस आणि लष्करी जवानांमध्ये जोरदार बाचाबाची झाल्याचा व्हिडिओ समोर आलाय। पोलीस लष्करातील हा संघर्ष इतका तीव्र झाला की रस्त्यावरच शिवीगाळ आणि धक्काबुक्की झाली। तुमचा जनरल आला तरी काही करू शकत नाही म्हणत पाकिस्तानी पोलिसांनी सैन्याला अक्षरशः पिटाळून लावलंय। फिर भी कुछ नहीं कर सकते हो। अगर वो डाल जनरल भी आ जाए फिर भी वो कुछ नहीं करेगा। जनरल भी हम आपकी बूट की नोक पे रखते हैं। दरम्यान एकीकडे पाकिस्तान गृहयुद्धाच्या उंबरठ्यावर असताना त्यांचे नेते भारताला धमकी देणं काही थांबवत नाहीयेत। पाकिस्तान पीपल्स पार्टीच्या महिला खासदार पलवाशा खान हिनं भारताविरोधी जहरी वक्तव्य करत अयोध्येतील बाबरी मशीद पुन्हा उभारण्याचा संकल्प केलाय कि वो वक्त दूर नहीं है कि जब बाबरी मस्जिद की पहली ईंट उसकी बुनियाद में पिंडी से एक आम सिपाही लगाएगा और उसमें पहली अजान पाकिस्तान का सिपा सलार आसिम मुनीर देगा। पाकिस्तानमध्ये एवढा दम नाही की त्यांनी दिवसात स्वप्ने पहा आणि दिवसात स्वप्नामध्ये की ईट आणून हिंदुस्थानमध्ये बाबरीची सुरुवात करन। अरे तुम्ही फक्त डोळा इथून इथे करून पहा, तुमचे डोळ्या काढून बाहेर ठेवण्याची ताकद हिंदुस्ताननी ठेवलेली है। जब जय श्री राम और जय भीम का नारा लेके मैदान में उतरेंगे तो हिंदुस्तान अपनी पाकिस्तान की लायकी उन लोगों को दिखाएगा। भारत कधीही हल्ला करू शकतो या भीतीपोटी पाकचे नेते बिथरले असून तोंडाला येईल ते बरळू लागलेत। भारतानं हल्ला करण्यापूर्वी 10 वेळा विचार करावा, आमच्याकडे अणुबॉम्ब आहेत अशी दरपोक्तीच पंजाब प्रांताच्या मुख्यमंत्री मरियम नवाज यांनी केली आहे। दरम्यान आमच्याकडे असे बॉम्ब आहेत की पाकिस्तानचं नामोनिशान राहणार नाही असं प्रत्युत्तर भाजप नेत्या नवनीत राणा यांनी दिलंय। पाकिस्तानी है तो इस वक्त हमें अपने अफवाज के साथ खड़ा होना चाहिए ताकि वो सीसा पिलाई दीवार की तरह लड़ सके दुश्मन से। पाकिस्तान का कोई भी दुश्मन पाकिस्तान पर हमला करते वक्त 10 बार सोचेगा तो उसकी वजह यह है कि अल्लाह ताला के फजल से पाकिस्तान आज एक एटमी कुवत है। पाकिस्तान के पास एटम बॉम्ब है। आज फक्त पाणी बंद केलं आम्ही पाकिस्तानचं, त्यांचा दाना सुद्धा आम्ही पाकिस्तानचा बंद करणार। आणि ते जे काही धमकी देत आहे ना की आमच्याकडे बम आहे, आमच्याकडे, तुमच्याकडे फुसकी बम आहे। आमच्याकडे बम जर आम्ही टाकलं
आणि टाकणारच. आमचे प्राईम मिनिस्टर जे शांततेने जे करत आहे ते सगळ्यांना माहीत आहे. शांती के बाद की क्रांती हे सिर्फ देश का प्रधानमंत्री कर सकते. आणि येणाऱ्या काळामध्ये तो बम कसा असते पाकिस्तानला आम्हीच सांगून देऊ. पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे भारतानं कठोर पाऊल उचलत पाकिस्तानला आणखी एक दणका दिलाय. पाकिस्तानी विमानांसाठी भारतानं आपलं हवाई क्षेत्र बंद करण्याचा निर्णय घेतलाय. याआधी पाकिस्ताननं भारतीय विमानांसाठी त्यांचं हवाई क्षेत्र बंद करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयानंतर भारतानं सुद्धा आपलं हवाई क्षेत्र पाकिस्तानी विमानांसाठी बंद केलंय. त्यामुळे याचा परिणाम पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेवर होण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.